चार मधले 3 उमेदवार आहेत. तुम्ही म्हणताल कसे काय 3 उमेदवार आहेत? आपल्या शबनम भाभी या ठिकाणी उमेदवार आहेत, आनंद जाधव या ठिकाणी उमेदवार आहे, पण आपल्या नगर अध्यक्षाच्या कुमारी सिद्धी वस्त्रे देखील आपल्या प्रभाग क्रमांक 4 मध्येच राहतात. त्यांचं मतदान देखील आपल्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये आहे. म्हणून मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे, या प्रभाग क्रमांक 4 मध्ये नगराध्यक्ष देखील आपलाच, 2 नगरसेवक देखील आपलेच आणि सुकृत नगरसेवक देखील या प्रभाग क्रमांक मधला आपला मिलिंद नास्तूळ असेल, सोमनाथ माळे असेल किंवा अनेक सहकारी असतील, यांना सुकृत करण्याचे देखील आम्ही या ठिकाणी शब्द दिलेला आहे आणि त्या शब्दाला आम्ही जागणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी सांगतो. म्हणजे 4 जर नगरसेवक या प्रभागातील झाले तर या मोहोळ शहरातला मॉडेल असा प्रभाग अण्णाभाऊ साठे नगरचा 4 नंबर प्रभाग झाला पाहिजे. अशा प्रकारचं काम करून हे दाखवतील. फक्त तुमची शक्ती, तुमची ताकद या ठिकाणी मताच्या रूपानं धनुष्यबाणाच्या पाठीशी उभा करा, अशा प्रकारची अपेक्षा तुमच्याकडून या ठिकाणी करतो. जाता जाता एवढंच सांगतो, महिलांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे म्हणून 56 लाख रुपयाची इमारत या ठिकाणी मंजूर असताना 4 वर्ष झालं. जागा नव्हती म्हणून या ठिकाणी इमारत झाली नव्हती. पण रमेश बारसकरांनी आपल्या स्वतःची 2 गुंठ जागा महिला प्रशिक्षण केंद्राला दिली आणि महिला प्रशिक्षण केंद्र आपल्या क्रांती भवनच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. आता येणाऱ्या काळामध्ये निवडणूक संपल्यानंतर महिलांना प्रशिक्षण दिलं जाईल. त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून तुम्हाला वेगवेगळ्या उद्योगाचं प्रशिक्षण दिलं जाईल. फक्त प्रशिक्षण देऊन थांबणार नाही, तर तुम्हाला स्टायफंड म्हणून त्या ठिकाणी तुमचा रोजगार बुडाला म्हणून तुम्हाला स्टायफंड दिला जाईल. स्टायफंड देऊन फक्त थांबणार नाही, तुम्ही ज्या प्रशिक्षण घेतलंय त्या प्रशिक्षणाचा उद्योग चालू करण्यासाठी तुम्हाला लोन, बँकेचं कर्ज उपलब्ध करून देणार आहे. म्हणून आपल्या तरुण मित्रांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो, आंगरकरांनी गेल्या 15, 20, 30 वर्षामध्ये क्रीडा संकुलाचा प्रश्न रखडत ठेवला, पण या ठिकाणी याच प्रभागामध्ये क्रीडा संकुलन होणार आहे. मला आवर्जून या ठिकाणी उल्लेख करायचा, आपल्या कॉलनीची जागा 34 एकर असलेली जागा, तिथं 15 एकरावर क्रीडा संकुलन आदरणीय एकनाथभाई शिंदे आणि राजाभाऊ खरे यांच्या मार्फत आपण त्या ठिकाणी आरक्षण टाकलेलं आहे. आणि आपल्या मोहोळ शहरामधले, मोहोळ तालुक्यातले सर्व तरुण कार्यकर्ते, तरुण खेळाडू आपल्याच प्रभागामध्ये या ठिकाणी क्रीडा संकुलनामध्ये येणार आहे. अशा अनेक प्रकारचा विकास करण्याची जबाबदारी आम्ही तुमची घेतो. फक्त कितीही पैसे वाटू द्या, कितीही तुमच्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी लोडगोड करू द्या, सगळ्याच घ्या, पण मतदान फक्त धनुष्यबाणाला करा आणि त्यांना घरी बसवा, अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडून या ठिकाणी करतो व या ठिकाणी तर थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या मोहोळ शहराचा 8 ते 12 भाग म्हणून क्रांतीनगर असेल, अण्णाभाऊ साठे नगर असेल, हे 2 भाग हे असे आहेत या मोहोळ शहराचे की मोहोळ शहराच्या नंतर हे वसलेले भाग आहेत क्रांतीनगर आणि अण्णाभाऊ साठे नगर. आणि आपल्याच या ठिकाणी भागात राहणारा, आपल्याच भागात या ठिकाणी वाढलेला, आपल्याच भागात या ठिकाणी खेळायला जाणारा, रोज आपल्या संपर्कात आपल्याला रमेश बारसकर नगराध्यक्ष झाला आणि खऱ्या अर्थानं इथल्या कॉन्ट्रॅक्टचा प्रश्न मिटवला गेला, इथल्या लाईटचा प्रश्न मिटवला गेला, अनेक ठिकाणच्या ड्रेनेज लाईनचा प्रश्न मिटवला गेला. आणि आज तुम्ही जाऊन बघा, इथं गायकवाड यांच्या ताब्यामध्ये मागील 30 वर्षामध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते, सीमाताई 5 वर्ष सरपंच होत्या, पंचायत समितीच्या सदस्य होत्या, 15 वर्ष तिथं गायकवाड जिल्हा परिषदेचा सदस्य होता. त्यांच्या ताब्यामध्ये असणारा क्रांतीनगर आणि तुम्ही मला फक्त 2.5 वर्ष संधी दिली आणि अण्णाभाऊ साठे नगर याची तुलना जर केली, आज अण्णाभाऊ साठे नगर या सगळ्या बाबतीत पुढे आपल्याला पाहायला मिळेल. म्हणून तुमच्या शक्तीमुळे खऱ्या अर्थाने हे परिवर्तन झालेलं. आणि परिवर्तन करण्याच्या या ठिकाणी सांगायचं की आपला आठवडा बाजार या ठिकाणी मार्केट यार्डामध्ये येण्याचा प्रयत्न राज्यांनी पक्षाने केला. त्या तसं उत्तर दिलं आणि खऱ्या अर्थाने आपला बाजार 100 वर्षानंतर भरतोय आणि हा आठवडा बाजार, या आठवडा बाजारमध्ये कर्नामध्ये अशा प्रकारची भीष्म प्रतीक्षा केली आणि आपला बाजार आंबेडकरांच्या घशात आणला आणि या ठिकाणी भरवला गेला. आठवडा बाजार तुमची आमची शान आहे. प्रत्येकाला आठवड्यातनं 1 दिवस या ठिकाणी जसं आपल्याला ठरवलं स्टँडवर जावं लागतंय, तसं मोहोळ शहरातल्या लोकांना या ठिकाणी आपल्या भागात, आपल्या बाजारामध्ये यावं लागतंय. त्यामुळे खऱ्या अर्थानं आपला आठवडा बाजार झाला नाही पाहिजे, अशा प्रकारची भूमिका रमेश बारसकर यांनी केली. मला या भागातल्या लोकांना आवडून सांगायला तुम्ही मला विश्वास दाखवला. नगरपालिकेची निवडणूक झाली आणि मी या ठिकाणी सगळं सोडून दिलं. मला कुणी मदत केली, मला कुणी विरोध केला, कुणी मला सहकार्य केलं, मला माहित नाही. पण या भागातल्या लोकांना घरकुल मिळालं पाहिजे आणि 198 घरकुल पाहिजे. आज मीटिंग मध्ये ज्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 452 घरकुल मंजूर झाली रमायची, त्याची 198 घरकुल या ठिकाणी आपल्या भागात मंजूर करण्याचं मला
या ठिकाणी योग आला आणि खऱ्या अर्थानं माझ्या हातनं ते सत्कार्य घडलं. 198 पैकी 130 घरकुल जर कुठं मंजूर झाले असतील तर आपल्या अण्णा व साठेनगरमध्ये 130 घरकुल मंजूर झाले. बाकीचे 50 घरकुल कुठे मंजूर झाले तर आपल्या आठवडा बाजारमध्ये 50 घरकुल मंजूर झाले. म्हणजे जवळजवळ 180 घरकुल मंजूर करण्याचं काम या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं खऱ्या अर्थानं झालेलं. फक्त रमाई घरकुल मंजूर होऊन या ठिकाणी आपण थांबलेलो नाही. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून या मोहोळ शहरामध्ये 1400 घरकुल मंजूर केले. आणि हे कशामुळे झाले तर मागच्या वेळेला तुम्ही तुमची शक्ती माझ्या ताकदीची उभा केली म्हणून या मोहोळ शहरामध्ये खऱ्या अर्थानं परिवर्तन झालं आणि 2000 घरकुल मंजूर झाली या शहरामध्ये. प्रत्येकाला राहायला घर मिळालं कारण त्याचा पाठपुरावा केला गेला आणि या मोहोळ शहरामध्ये 2000 घरकुल मंजूर करण्याचा आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे खऱ्या अर्थानं तो योग आला. पाणी पुरवठ्याच्या बाबतीत देखील आपल्या आठवडा बाजारमध्ये या ठिकाणी टाकी बांधली गेली. 5 लाख लिटरची टाकी बांधली. अनेक जणांनी आपण त्याला विरोध केला होता. टाक्यावर असताना तुम्हाला टाकी कशासाठी खाली बांधायची आहे. मी त्यांना सांगितलं एक टाकी बांधून थांबणार नाही रमेश बारसकर. तर या मोहोळमध्ये 5 टाक्या झाल्या पाहिजे तर मोहोळ शहरातल्या माता भगिनीची कमरेवरची घागर खाली उतरल आणि या मोहोळ शहरातल्या माता भगिनीला दान करण्यासाठी वेळ मिळेल आणि जेव्हा पाहिजे तेव्हा पाणी मिळालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली. म्हणून उमेश दादा 8 तास फक्त लाईट चालू आहे. यशवंत माने 5 वर्ष आमदार असताना आम्ही त्यांना सांगितलं आम्हाला रेल्वेची परमिशन काढून द्या. 24 तास लाईट झाल्यानंतर जे 4 दिवसाला पाणी येतंय ते दररोज देखील पाणी येऊ शकतंय असं सांगितलेलं असताना देखील मोहोळ शहराची जाणून बुजून अडवणूक केली पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली आणि फक्त 8 तास लाईटीवर खऱ्या अर्थाने हे पाणी चालू आहे. तुम्हाला मी या ठिकाणी शब्द देतो, नागनाथाची शपथ खाऊन सांगतो, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही फक्त तुमच्या मताचा आशीर्वाद माझ्या पाठीशी उभा करा. इथल्या तिन्ही उमेदवाराला तुम्ही खऱ्या अर्थानं शक्ती द्या. तुम्हाला दररोज पाणी दिल्याशिवाय रमेश बारसकर स्वस्त बसणार नाही अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी देतो. 8 तास पाणी असताना तुम्हाला 3 दिवसाला 4 दिवसाला पाणी येत आहे. जर 24 तास जर लाईट असली तर तुम्हाला 100% या ठिकाणी येणाऱ्या 3 महिन्यामध्ये तुमच्या नळाला 1 दिवसात किंवा दररोज पाणी देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू. या भागातले तुमच्या सोबत 2 उमेदवार नाहीत. आपल्या प्रभाग क्रमांक